या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। बिहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले। महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान आहे। जगातील 62 राष्ट्रातून या महाबोधी महाविहाराला मोठ्या प्रमाणात निधी येतो, मात्र आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येत नाहीत। यासाठी 1949 चा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अरे जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है, यही भारत की शान है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सरवदे यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्किंग कमिटीची बैठक 6 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे, निदर्शने आणि मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश पक्षाने जाहीर केले। त्या अनुषंगाने या सोलापूर शहरामध्ये शहर कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेले, परंतु या 75 वर्षामध्ये 1949 साली झालेला जो कायदा आहे बिहार सरकारने केलेला, की बिहार सरकारने कायदा असा केलेला आहे की बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात न देता बौद्ध समाजाचे 4 भंतेजी आणि हिंदू समाजाचे 4 महंत असे 8 लोक आणि एक बुद्धगया या ठिकाणचा जिल्हाधिकारी हा कायमचा हिंदू असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा केल्यामुळे 5 विरुद्ध 4 लोकशाही माध्यमातून हे मंदिर आजही बौद्धांच्या ताब्यात नाहीत। ज्या पद्धतीने हिंदूची धार्मिक स्थळं हिंदूच्या ताब्यात आहेत, मुस्लिमांची धार्मिक स्थळं ही मुस्लिमांच्या ताब्यात आहेत, शिखांची धार्मिक स्थळं हे शिखांच्या ताब्यात आहेत, पारशी समाजाचे हे पारशी समाजाचे आहेत, परंतु बौद्धांचे धार्मिक स्थळ या स्थळावर आज अतिक्रमण ज्या पद्धतीने चालू आहे, आज जगातील 62 बौद्ध राष्ट्राकडून आर्थिक मदत या ठिकाणी मिळती, ती कुठे जाती याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि केवळ त्या निधीसाठीच हा कायदा बिहार सरकार बदलत नाहीत। जगामध्ये फिरत असताना भारताचे पंतप्रधान असतील, भारताचे राष्ट्रपती असतील, आम्ही गौतम बुद्धाच्या जन्मभूमीतून आलेलो आहोत, बुद्धाची शिकवण जगाला शांतीचा संदेश देणारे आहेत अशा पद्धतीची भाषणं करतात, परंतु वागायला मात्र या ठिकाणी ही धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत। जोपर्यंत हे धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात मिळत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष हे आंदोलन अटळ आहेत। लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी। धन्यवाद। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।